नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव गाव तालुका सांगा. अरुण प्रकाश मोरे, राहणार आळसण, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. अच्छा. आणि ह्या गव्हाला मी गहू लावला होता ज्यावेळेस गहू माझा 20-22 दिवसाचा होता. त्यावेळेस माणसं बघत उभा राहत होते आणि तणनाशक मारल्यावर गव्हाची पाकच ही होऊन गेलो होतो, म्हणजे फुटवा ही पाक जळला होता गव्हाचा. पण ह्या औषधानंतर असं ते म्हणजे फुटवा जळल्याला सुद्धा व्यवस्थित होऊन की अतिउत्तम आता बघण्यासारखा गहू, म्हणजे एक नंबर गहू झालेला आहे माझा. बरोबर. तुम्ही आल्यापूर्वी सांगितलं होतं की काय करणार होता तुम्ही आता? नाही, त्याचा विषयच मी सोडून दिला, तर पाणी द्यायचं आणि काय होईल ते एवढा पुन्हा त्याचा म्हणजे ही केला होता गव्हाचा. का असंच आपलं ही झालं होतं, एवढी परिस्थिती खराब झाली ती गव्हाची. अच्छा. हा, ती पीक घ्यायचं. सोमभावसनी बोलवलं, म्हणलं सोमभाव हे असं असं काय बियाण्यात फॉल्ट आहे का काय, पण कोणतं बियाणं आहे? अन्नदाता. अन्नदाता गोल्ड. अन्नदाता गोल्ड बियाणं आहे. अच्छा अच्छा. हा, हा. बरं, मग आता ही तुम्हाला बियाणं तर काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये, बियाण्यात काय प्रॉब्लेम नाही आलेला. म्हणजे काही थोडीशी आपली चूक झाली होती, चूक झालेली होती, परंतु त्याला रिकव्हर कोणी केलं? फिलिया टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीने केलं रिकव्हर झालं. हा. बरं, तुम्ही समाधान आहे काही गोष्टीवरती? हो हो. बरं, आता तुम्हाला आता गहू बघता, म्हणजे पहिल्या परिस्थितीतनं गहू कव्हर झालाय आणि आता गहू बघून काय वाटते, उत्पन्न वाढल का कसं होईल? वाढणार वाढणार वाढणार. हे गहू म्हणजे हीच होता विषय, क्लोज झालता याचा, खरं सांगायचं म्हणजे विषय खरंच क्लोज करून टाकला होता. म्हणजे आपण जे काय केलंय हा. ते आपण एक काम करायचं, त्यांनाच विचारूया. हो, ओके, ओके. विचारा की. नमस्कार. नमस्ते. काय परिस्थिती होती प्लॉटची जरा सांगा. गहू सुरुवातीला गहू पेरणी मीच केली होती. हा. गावाचं बियाणं हे अन्नदाता गोल्ड किंग आपण सुचवल्या पद्धतीनं त्या कंपनीचं बियाणं आणून ह्यांनी पेरलं हा. होतं. गोल्ड किंगचा रिझल्ट आम्हाला गेल्या वर्षी एका शेतकऱ्याने केलं होतं, भरपूर उत्पन्न पडलं होतं. हा. त्यालाही फिलिया टेक्नॉलॉजी आपली वापरली होती. हा. आणि 21-26 क्विंटलचं अवरेज पडलं होतं त्यांचं. बापरे. त्यामुळं आमच्या डोक्यात तो विषय होता आणि हे माझे जवळचे मित्र असल्या कारणानं मी यांना सांगितलं, बाबा आपण असं असं करूया, मी तुम्हाला हे करतो. मग यांनी गहू पेरला, सगळं झालं, गहू उगवला. गव्हाला जवळजवळ 40-42 दिवस, 22-24 दिवस झाले. गहू एक नंबर आला आणि तणनाशक मारून घेतो म्हणले, घ्या म्हणून सांगितलं. आणि यांनी कोणत्या कंपनीचं कुठून आणलं तणनाशक काय माहिती नाही. आणि ते तणनाशक मारल्यानंतर गहू एक 8 दिवसातच पिवळा पडायला चालू झाला. हा, इथं खाली लेअर दिसते आपल्याला, हे खाली बघायला गेलं तरी पिवळसरपणा दिसतोय त्यावेळेसचा. हा, तो गहू पिवळा पडायला चालू झाला. नंतर तण पण सुकलं आणि गहू पण सुकायला लागला. आणि यांचा मला फोन आला रात्रीच्या 5:30-5:45 वाजता, दिवस मावळाच्या टायमिंगमध्ये फोन आला, असं असं झाले ना, असं असं यायला लागते. मग आम्ही 6:30 वाजता बॅटरी घेऊन ह्यांच्या प्लॉटमध्ये आलो. ह्यांच्या प्लॉटची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच ह्यांना मी, आमच्या गावातले मित्र अक्षय पाटील आहेत, त्यांना सांगून डोस एक सुचवा म्हणून सांगितलं. आणि ह्यांना पाणी पाजून डोस मारायला लावला. ताबावर ट्रेस काढून घेतला त्यातनं. आणि दुसऱ्या 4 दिवसानं आपल्या बाटलीत फ्लोराझिनचं स्प्रे टाकायला लावला. आणि त्या बाटलीचा स्प्रे टाकल्यापासून ह्या गावाची कुडी किंवा जो निघणारा जी कोंब जी आहे ती एकदम जोमानं स्वराव चालू झालं. आणि गहू आता निसवलेला आहे. आणि आज गहू आम्ही बघायला आलोय, खट्ट उन्हात आहे, पूर्ण माळाचं रान आहे. जवळजवळ 2-2:30 वाजल्यात, खट्ट कडक ऊन आहे आता. आणि पूर्ण माळाचं रान आहे. आणि गव्हाची काळुकी बघा, कुडीची लांबी बघा, थोडीशी जरा मिस्टेक झाल्यामुळं तणनाशकाचं प्रमाण काही चुकलं असेल किंवा काय असेल, त्याच्यामुळे जरा गहू थांबला होता. पण तो गहू म्हणजे सोडून द्यायच्या परिस्थितीत शेतकरी होते. पण ह्या औषधामुळे ह्याच्यामुळे त्या गव्हाला जीवदान मिळालं. आणि आज शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आज हे हसू आलेला हसू आलेला आहे. नाही खरं, तेव्हा हित नाही, ही वर आहे का नाही, हितनं वर फक्त हिरवं दिसत होतं. हे मी ज्या वेळेस सोमभावाने बघितलं होतं का नाही, हितनं खाली कम्प्लीट पिवळं होत. याची परिस्थिती अशी झाली होती की यांचा आक्षेप पुन्हा बियाणावरती येईल किंवा, म्हणजे जर कोणतंही पीक लावत असताना बियाणाची खूप मोठी भूमिका आहे. क्वालिटीचं बियाणं असेल तर उत्पन्न 100% चांगलं येतं. आणि त्याच साथीला जर जोडीला फिलिया टेक्नॉलॉजी भेटली किंवा टेक्नॉलॉजी चांगली असेल तर उत्पन्न शेतकऱ्याला चांगलं मिळू शकतंय. होय, आता हिथं म्हणजे सगळं ती वेगळी व्हरायटी मला जी ह्यांनी मला सांगितलं, असं असं आहे गहू आपला आहे, लावूया. मला जे ते म्हणायचं, अरे ही कुठलं नवीनच तू बियाणं आणलंय, घरात गहू खायचं आहे, नवीनच बियाणं आणले, असा पण विषय आमचा झाला होता. पण ह्या माणसानं लय मोठं योगदान दिलं बरं का. 2दा माझ्यासाठी संध्याकाळचं येऊन का नाही ट्रीटमेंट व्यवस्थित मला देऊन गहू व्यवस्थित हे केलं.
ओके ओके. म्हणजे फिलिया कंपनीचं आणि सोमादादांचं तुम्ही धन्यवाद धन्यवाद खरंच व्यक्त करताय. आणि तुम्ही 450 रुपयाच्या अर्धा लिटर बाटलीचा ह्यो परिणाम आहे. नाही नाही परिणाम टेक्नॉलॉजी पण तुमच्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचली ना. आज तुमचं योगदान काय की टेक्नॉलॉजी मस्त ग्रेट आहे परंतु तुम्ही व्यवस्थित योग्य ठिकाणी पोहोचवली. माझी 2 पाण्याला का नाही माझा कमीत कमी एक 10-12 दिवस माझा पिक्चर सोडला नव्हता त्यांनी. अच्छा त्यांनी अच्छा. दोनदा येऊन फोन करून सारखं काय झाले काय नाही काय शिशुविषय हा, नाही म्हणजे तुम्हाला दिल्यानंतर त्यांनी पाठपुरावा सुद्धा केला आणि पाठपुरावा व्यवस्थित केले का त्याचं बघून घेतलं आणि तुम्हाला रिझल्ट येऊपर्यंत त्यांनी 100 तुमची साथ नाही सोडली. हो ओके. जे मारल्या का ही सुद्धा तिने म्हणजे त्याचा पूर्णपणे पूर्ण पाठपुरावा केला. एखाद्या व्यक्तीनं ज्यावेळेस टेक्नॉलॉजी देते तर त्याचं योगदान किती टक्के आहे तर त्यांनी 100% तुम्हाला योगदान दिलेलं आहे. योगदान दिलं आपल्याला. बरोबर. म्हणजे बियाणं माती ताकदीचे असेल तर बियाणं उगवणार आहे परंतु बियाणं जर ताकदीचं असेल तर पीक उत्पन्न चांगलं निघणार आहे. तर तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल फिलिया कंपनीकडून तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.